या अतुल हत्याकरचं लग्न जमाना वय झालं 32. ह्याला कोण लग्नाला मुलगीच देना. ह्याने 150 पुरी बघितल्या तात्या, पण ह्याला कोण लग्नाला मुलगीच देना. आमच्या गावात तर 172 पोरं बिना लग्नाची येते, 30च्या पुढची 40च्या आतली. तुमच्या गावात पोरांची लग्न जमते ती का मावशी तात्या? आय बरोबर आय. तुमच्या गावात पोरांची लग्न होते ती का नाही? कशामुळं मुलींच्या अपेक्षा वाढल्या. मुलींच्या अपेक्षा वाढल्या नाही, त्या मुलींच्या आयांच्या लय अपेक्षा वाढल्या. त्या मी तर म्हणतो पहिल्यांदा पुरीची पत्रिका बघू नका, पुरीच्या आईची पत्रिका बघा. लईची अपेक्षा मोठी. एखादा जर स्थळ मुलीला आलं, मुलीची आई म्हणते बघा मुलगा मुंबईला पाहिजे, सासू सासरा नसावं, दी हात जोडून विनंती आहे, काळानुसार बदल करा. तात्या दादा मावशी, काळानुसार बदल करा. पोरगा निर्व्यसनी असू द्या, हिंदू धर्मावर प्रेम करणारा असू द्या, गळ्यात तुळशीची माळ असू द्या, आणि चांगलं शेती करणारा पोरगा असू द्या, बिंदास्त पोरगी देऊन टाका. पुरीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी राजा आहे, शेतकऱ्यांना सुद्धा मुली द्या मावशी, द्या तात्या. पण ह्या बघाट्यात गावल्याला अतुल हत्याकर दादा, ह्याचं लगीन जमाना, ह्याचं वय झालं 32. रोज मला फोन करायचं, माहिती माझ्या काही लग्नाचं बक्के. ह्याला एक स्थळ काढलं, आटपाडी सांगली जिल्हा. ह्याला गाडीत घातला, जी मुलगी बघायची होती त्या मुलीच्या घरी जाऊन बसलो. मुलीच्या आई पाहुणं आलं, पाणी घेऊन बाहेर आली. जसं मुलीच्या आईने ह्याला बघितलं, मुलीच्या आई दहाडकीला बेशुद्ध पडली. 15 मिनिटानंतर मुलीच्या आईला जाग आली. मी म्हटलं मावशी झालं काय? मावशी म्हणली ही मुर्दा मला बघायला, आता माझ्या पोरीला बी बघायला आलाय. काय लागा संदीप, काय म्हणलं दादा? काय म्हणलं? माझं लग्न जमना, ही लग्न जमवायचा एजंट आहे. आपल्या गावात कुठल्या पोराची लग्न जमत नसतील तर याचा मोबाईल नंबर घ्या. अरे याचा पायगुण पण लय चांगला, लय पायगुण चांगला. प्रभू रामचंद्र जन्माला आले, उन्हाळ्यात झाडाला पालवी फुटू लागली. श्रीकृष्ण जन्माला आले, यमुना नदी दुतडी भरून वाया लागली. दुर्योधन जन्माला आला, रक्ताचा पाऊस पडला. ही संदीप मोहिते जन्माला आलं, सगळ्या गावागावाने पूर यायला लागला. काय बोलतोय? आणि काय म्हणलं? ती मुर्दा मला बघायला आला. ती मुलीची आई काय म्हणली? हा मुर्दा मला बघायला आला होता, आता माझ्या मुलीला बघायला आलाय. महाराज, ही गोष्ट खरी सांगितली तुम्ही, पण ही अवस्था या समाजामध्ये ही तुमच्यावर आमच्यावर काय यायला लागली का? कारण आपण स्त्री भ्रूण हत्या वाढवल्या, मुलीचा खून आपण गर्भात करायला लागलो. अरे वंशाच्या दिव्यासाठी मुलगा पाहिजे, या एका खोट्या अपेक्षेसाठी मुलीचा खून आपण गर्भात करायला लागलो. अरे आपल्याला आई पाहिजे, आपल्याला बहीण पाहिजे, मावशी पाहिजे, काकू पाहिजे, बायको पाहिजे, मग मुलगी का नको? अरे आज समाजामध्ये बघायला गेलं तर 1000 मुलांच्या पाठीमागे 900 मुलींचं प्रमाण आहे. मग 100 मुलं विना लग्नाची राहायला लागली. त्या 100 मुलांची लग्न मुलांवर लावण्याची वेळ आज तुमच्यावर आमच्यावर येते की काय, हा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडायला लागला. अरे ज्या वेळी या समाजामध्ये स्त्री भ्रूण हत्या होत होत्या, आणि ज्या वेळी या समाजामध्ये मुलीचा खून गर्भात केला जात होता, त्यावेळी या समाजाला एक विनंती करणं गरजेची होती. कोणती विनंती? नका करू गर्भात तुम्ही खून हो. अरे मुलगी नको, आपल्या मुलाला बायको मिळेल का? 5 पांडवांमध्ये 1 द्रौपदी आजच्या कलियुगात चालेल का? नका करू गर्भात तुम्ही खून हो, उद्या मिळणार नाही तू मासून हो, उद्या मिळणार नाही तू मासून हो, उद्या मिळणार नाही तू मासून हो. सांग मिळणार कशी तू मासून हो, मिळणार कुठ तू मासून हो, मिळणार कशी तू मासून हो. नका करू गर्भात तुम्ही खून हो, नका करू गर्भात तुम्ही खून हो, उद्या मिळणार नाही तू मासून हो, उद्या मिळणार नाही तू मासून हो, उद्या मिळणार नाही तू मासून हो. मिळणार कशी तू मासून हो, मिळणार कुठ तू मासून हो, मिळणार कशी तू मासून हो. ज्यावेळी स्त्री भ्रूण हत्या होत होत्या त्यावेळी ती मुलगी, ते लहान बाळ आपल्या आई जवळ एक विनंती करत होता,
मारू नको. आई मी दादांचा फटका बूट वापरीन, पण आई मला मारू नको. हे सुंदर जग आई मला बघू दे. ते बाळ, ती मुलगी आपल्या आईला प्रार्थना करत होती, विनंती करत होती. कोणती विनंती? आई तुझ्या कुशीमध्ये, हे आई तुझ्या गर्भामध्ये मला राहू दे ग. वा वा. जन्माला येऊन आई जग पाहू दे ग. 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 जन्माला येऊन आई जग पाहू दे. आई तुझ्या गर्भामध्ये, आई तुझ्या कुशीमध्ये. आई मला मारू नको आई. अगं तू सुद्धा एक मुलगीच होतीस ना. अगं मुलीशिवाय जग वाटणार कसं? आई मला मारू नको, मला जग पाहू दे. ही कळी खोडू नको आई. आई तुझ्या कुशीमध्ये, आई तुझ्या गर्भामध्ये मला राहू दे ग. जन्माला येऊन आई जग पाहू दे ग. जन्माला येऊन आई जग पाहू दे ग. जन्माला येऊन आई. जन्माला येऊन आई जग पाहू दे ग. जन्माला येऊन आई जग पाहू दे ग. जन्माला येऊन आई जग पाहू